आजचा गावाकडचा तिसरा दिवस आहे. मी निघाले होते, पण थांबलेली आहे. आज प्रियंकाची रेसिपी बघायची. मूग डाळ, उडीद डाळ, मसूर डाळ, हरभरा डाळ, तूर डाळ, लसूण, आलं, कोथिंबीर आणि हे कांदा, टोमॅटो एवढं ह्याच्यात आणि ह्याच्यात खोबरं भाजून बारीक केलेलं आहे. लाल तिखट 2 चमचे आणि गरम मसाला 2 चमचे. आजची रेसिपी ही मी करणार नाही आहे, प्रियंका करणार आहे. तर चुलीवरती ती बाजार आमटी करणार आहे. त्याच्यासाठी तिने पातेल्यात तेल घालून जिरं मोहरी घातली, खडा मसाला कढीपत्ता घातला, वाटलेलं सगळं वाटप घालून घेतलेलं आहे. तर चला 2 दिवस खूप आनंदाचे गेले आणि आजचा दिवस खरंच आमच्यासाठी खूप असा दुःखाचा होता. माझी चुलत बहीण म्हणजे मोठ्या चुलत्यांची मुलगी खूप आजारी होती आणि आम्ही सगळेजण तिला बघायला जाणार होतो. प्रियंकाने इथे बाजार आमटी करायला घेतलेली. बाजार आमटी म्हणजे काय असतं हे मला सुद्धा माहीत नव्हतं. मी सुद्धा फर्स्ट टाईमच ही रेसिपी शूट करते आणि फर्स्ट टाईमच ही रेसिपी मी ऐकलेली आहे. तर इथे प्रियंकाने बाजार आमटीला फोडणी घातलेली आहे. पाणी ॲड केलं, मीठ टाकून तिला चुलीवरती आता उकळी आणायला ठेवलेली आहे. बाजार आमटीला मस्त असा कट आला. आम्ही सगळ्यांनी गरम गरम बाजार आमटी आणि भाकरी खाऊन घेतली. मुलांनी सुद्धा दुपारी शेतात जाऊन खूप अशी मजा केलेली आहे. आम्ही चुलत बहिणीला बघून नुकतंच घरी आलो आणि पाठीमागून फोन आला की ती आमच्यातून निघून गेलेली आहे. ही माझ्या मोठ्या चुलत्यांची मुलगी. आमच्या बहिणींमध्ये सुद्धा खूप मोठी आणि प्रेमळ होती. देव तिच्या आत्म्यास शांती देवो.